काही गोष्टी आपल्याला कधीच आवडत नाही आणि कधी आपली फेवरेट होऊन जाते ती आपल्यालाही समजत नाही. तर मी का सांगते तुम्हाला पुढं सांगते. तर आज छानसे अंघोळ वगैरे करून डोकं वगैरे धुवून फ्रेश झाले होते. कारण की मला आज देवपूजा करायची होती. आता हे मुलांमुळं मला देवपूजा वगैरे करायला भेटत नाही. पण आज छान अंघोळ वगैरे करून आणि कबीरला पण सुट्टी होती त्याच्यासाठी मग काही टेन्शन नव्हतं. त्याच्यासाठी मग पहिल्यांदा तर सगळं काम वगैरे आवरून देवपूजा करायला घेतली. तर हेच ते देव मी आणले होते ते. तर मग मला ना तेच मानायचे होते. तर किती दिवसापासून आणून तसेच ठेवले होते आणि ना छानशी अशी देवपूजा वगैरे करून घेतली आणि देवपूजा करून ना खूप छान वाटतं, मनालाही प्रसन्न वाटतं. तर मग फुलं वगैरे आणून छानशी अशी मांडणी वगैरे केली आणि तेवढ्यात मग आमचं पाणी पण आलं होतं. तर मग मला हंडा भरून घ्यायचं होतं. बाकीचं ना मी बाहेरच भरून घेत असते आणि फक्त हंडाच मध्ये भरते कारण की मला तेवढं बस होऊन जातं त्याच्यासाठी आणि मग बाहेर टाकी वगैरे भरून घेते. आणि मग जेव्हा पाणी वगैरे नसलं ना तेव्हा मग मला बाहेरून आणता येतं त्याच्यासाठी मग मी सगळं ते बाहेरच भरून घेते आणि मग एवढंच भरते कारण की ना मध्ये जागा पण कमी आहे आणि मग ते मध्ये ठेवायला पण नाही त्याच्यासाठी मग मी हंडाच घेते. तर मग हंडा वगैरे भरून घेतला आणि मग छोटे-मोठे मला बाकीचे कामं करून घ्यायचे होते. तर सकाळीच मी शेंगदाणे वगैरे भाजून घेतले होते स्वयंपाक वगैरे करताना. तर मग तेच मला मिक्सरमधून बारीक करायचे होते आणि ह्या मुलांचं ना असं काहीसं चालू होतं. तर मग मी म्हटलं भरा आता तुम्हीच पाणी भरा आजच्या दिवस. तर हेच ती गोष्ट मला मला ना भात अजिबात आवडत नव्हता. पण आता जे आबीटसाठी बनवू लागले ना वरण भात तेव्हापासून मला खूप जास्त आवडायला लागलं. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.